नमस्कार. आपण ऐकत आहात रसिक कथा. माझ्या 45 वर्षांच्या आयुष्यात मी अनुभवली नसेल अशी अस्वस्थता त्या एका संध्याकाळी माझ्या अनुभवाला आली. दीपा सुलाखेनं मला फसवलंच असं काही ठामपणे म्हणता येणार नाही. माझाही खरंच गैरसमज झाला असण्याची शक्यता विचारांती नाकारता येत नाही. पण एक मात्र नक्की, त्या संध्याकाळी जे काही घडलं ते घडायला नको होतं. निदान ते ज्या पद्धतीत ज्या क्रमाने घडलं तसं तरी घडायला नकोच होतं. असं मी का म्हणतो याचं स्पष्टीकरण आज तरी माझ्यापाशी नाही. पण त्या एकूणच प्रकाराने माझ्या मनातली माझीच प्रतिमा कुठेतरी मलिन झाली आहे असं मला वाटतं. मी एक प्रथितयश कादंबरीकार आहे, नाटककार आहे. आज उभा महाराष्ट्र मला ओळखतो. लोकांसमोर माझ्या दोन्ही प्रतिमा अतिशय स्वच्छपणे उभ्या आहेत, लेखक म्हणून आणि माणूस म्हणूनही. दीपा सुलाखेच्या बाबतीत जे काही घडलं ते यातल्या माणसाच्या स्वच्छ प्रतिमेशी पूर्णतः विसंगत आहे. ते जसंच्या तसं स्वीकारण्याचं धैर्य माझ्या अंगी निश्चित आहे. दीपा त्या संदर्भात कोणापाशी एक अक्षरही बोलणार नाहीये हेही खरं आहे, पण